सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं माझं जे फेसचं रेझिंग म्हणजे जे रेज केलं होतं ते, आणि मी काल तुम्हाला सांगितलं पण होतं की माझं जे ऑर्डर आहे मी ते ह्यावाला म्हणजे त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की मी काय प्रोडक्ट मागवलं आहे, जे ऑनलाईन मागवलं होतं माझ्या स्किन केअरसाठी. ते मी आज तुम्हाला दाखवेन. ओके, सो होपफुली मी तुम्हाला नीटच दाखवेल. पण ना जे मी दाखवलं होती ना ते तर मी म्हणजे आहेच, ते लिस्टमध्ये आहेच, ते मी दाखवेलच. पण ना जे सेकंड माझं ऑर्डर होतं ना, मी केस बांधून घेते, जे सेकंड माझं ऑर्डर होतं ना ते पण माझं आज आलं आहे. सो मी विचार केला की दोघांचं म्हणजे आजच दाखवून देते, म्हणजे कशाला सारखं सारखं म्हणजे कसं हे नको करायला, म्हणून मी हे म्हणजे जे फर्स्टवाला जे माझं मागवलं आहे मी ऑनलाईन प्रोडक्ट्स ते पण दाखवेल आणि जे सेकंडवाला आहे ते पण दाखवेल. सो बेसिकली हे दोन ब्रँड्स आहेत जे मी वेगळे मागवले आहेत, आणि आजकाल भरपूर त्या ब्रँड्सची चर्चा चालू आहे. लिटरली सेलिब्रिटीज आय गेस वापरत असतील ऑर नॉट, आय डोंट नो, बट बहुतेक इन्फ्लुएन्सर्स अँड ऑल ते लोक सगळे लोक हे प्रोडक्ट वापरतात. ते लोकांनी ॲडिंग पण केली आहे ह्याच्यावरती, आणि हे त्या लोकांनी म्हणजे स्वतःवरती असं दाखवलं पण आहे की आम्ही हे यूज करतो अँड ऑल. बट आय डोंट नो की ते लोक नंतर यूज करतात की नाही. बट वी आर कॉमन पीपल्स, वी बेसिकली यूज ऑल द products that we order. Okay, so I will show you step by step what I ordered from online. सो फर्स्ट माझं प्रोडक्ट असेल की हे आहे फॉक्सटेलमधनं मी स्किन केअर मागवलं होतं. आता मध्येच फॉक्सटेलची सेल चालू होती, बाय टू गेट टू फ्री. सो मी बघितलं ते, आणि मी असंच फोनवरती बघत होती की काय आहे, बघूया. तर मला हे ब्रँड भेटलं फॉक्सटेल. तसं माझ्या डोक्यामध्ये ना डॉट अँड की, द डर्माको आणि अजून भरपूर आहेत असे ब्रँड्स जे मला खूप आवडतात आणि मला घ्यायचं पण आहे. डॉट अँड कीचं तर मला घ्यायचं आहे, बट हे फॉक्सटेलचं मला ना आय डोंट नो, मी चेक करत होती आणि मला ही सेल दिसली तर मी बोलली की चला बाबा सेल दिसते तर आता घेऊनच टाकूया, बाय टू गेट टू फ्री आहे. बट गाईज बाय टू गेट टू, ह्या लोकांचं स्कॅम काय असतो माहिती आहे, मी तुम्हाला आता सांगते. स्कॅम नसतो, इट्स म्हणजे एक बोलू शकतात की त्यांना म्हणजे प्रोडक्ट आता सेल करायचं असेल तर त्या लोकांना काही ना काहीतरी करायला लागतंच, डोकं चालायला लागतं, म्हणून त्या लोकांनी असं हे तयार करतात. तर ह्या लोकांनी ना बाय टू गेट टू फ्री असं हे सेल ठेवलेली. सो मी ना असे 4 प्रोडक्ट मागवले आहेत, नाही मी तुम्हाला दाखवेल. पहिला मी पॅकेजिंग दाखवतो जी कशी आहे. ह्या रॅपरमध्ये आलेलं मी हे काढलं आहे, ठीक आहे. सो ह्याची पॅकेजिंग ना अशी आहे स्टीलची. सो हे असं ठीक आहे, इट्स नाईस, इट्स लुक नाईस. हाय परफॉर्मिंग, इनोव्हेटिव्ह अँड सेफ. आय थिंक यांची पॅकेजिंग खूप मस्त आहे. ते खूप असं मस्त एक पिक्चर आहे आणि ते लिहिलं आहे इन्स्पायर्ड बाय स्टोरीज ऑफ वुमेन हू #वर्क वंडर्स फॉक्सटेल. आय थिंक इट्स गुड, इट्स पॅकेजिंग इज ऑल्सो गुड. हे फक्त जरा असं दबलं गेलं कारण की डिलिव्हरी करताना ऑब्व्हियसली होतंच ते. सो वळूया आपण आता नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहेत मी जे मागवले आहेत ते मी तुम्हाला एक एक करून दाखवते. सो हां, फर्स्ट आहे ह्याचं सुपर ग्लो मॉइश्चरायझर. हे असं पॅकेजिंग आहे ह्याचं, हे बघा तुम्हाला दिसत असेल. सो इट्स अ कलर पण पिंक कलर आहे. आय लाईक इट, म्हणजे हे खूप मस्त पॅकेजिंग आहे. लोकांचं पॅकेजिंग खूप मस्त असतं. स्किन केअरचे जेवढे पण मी प्रोडक्ट बघितलेत ना त्यांची पॅकेजिंग एवढे सुंदर असतात आणि एवढे अट्रॅक्टिव्ह असतात ना की लोकांना म्हणजे जे बघितलं असं वाटेल की हां बाबा हे आपल्याला प्रोडक्ट त्यांना घ्यायचंच आहे काय पण करू. तर हे माझं पहिलं प्रोडक्ट आहे सुपर ग्लो मॉइश्चरायझर. इट्स नाईस सी. सो हां, सेकंड प्रोडक्ट आहे, एक करून काढायला लागतं खूप. हां, सो हां, सेकंड जे प्रोडक्ट आहे ते आहे सुपर ग्लो फेस वॉश. असं आहे ह्याचं पॅकेजिंग, पीच कलरमध्ये आहे. इट्स नाईस, काहीच तुम्हाला दिसत असेल ॲज यू सी. असं आहे ह्याचं पॅकेजिंग. सी, इट्स गुड, आय लाईक इट. मला ना अशी पॅकेजिंग, असं एस्थेटिक पॅकेजिंग आहे सी, ही खूप मला आवडतात काही.
असं म्हणजे बघण्याचंच एकदम असं वाटतं की हां चला घेऊया आपण. त्यानंतर थर्ड प्रोडक्ट आहे माझं ग्लो सनस्क्रीन SPF 50 PA+++. सो दिस इज द सनस्क्रीन थर्ड प्रोडक्ट आपण जे मी मागवलं आहे ते. आणि ना हे PA+++ का घ्यायचं असतं, कारण की आपली जी स्किन टोन आहे, आता माझी स्किन टोन जरा म्हणजे हेच आहे, सफेद म्हणजे एकदमच ग्लो नाही आहे, व्हाईट नाही आहे, इट्स म्हणजे मीडियममध्ये असते रेंजमध्ये, ती तशी आहे. सो हे वाला जे सनस्क्रीन आहे ना, आणि वॉट एव्हर वी यूज ना, जे पण आपण यूज करतो ना, ते असं वेगळ्या ब्रँडचं नका घेऊ गाईज. जे पण घ्याल ना तुम्ही, सगळं जेवढं पण यूज कराल ते एकाच ब्रँडमध्ये घ्या, कारण की मग प्रॉब्लेम होत नाही, राईट. आणि हे आहे फोर्थ प्रोडक्ट, जे आहे विटॅमिन C ब्राईटनिंग सिरम. ओके, सो इट्स बेसिकली अ सिरम. विटॅमिन Cचं जे सिरम असतं आपलं, ते फेड्स अवे करतं डार्क स्पॉट्स आणि इवन स्किन टोन जे असतं ते लिहिलं आहे इकडे. आणि हे असं एक छोटंसं असं असतं ना आपल्याला नोट्ससारखं असतं, ते दिलं आहे या लोकांनी. इट्स गुड. मला पण हे पण आवडलं खूप. त्यांची क्रिएटिव्हिटी खूप मस्त आहे फॉक्सटेल्स लोकांची बेसिकली. आणि हे पण भेटलं मला. एक सेकंड. अ डेली काय आहे हे? अ डेली डुएट क्लेन्झर. ओ माय गॉड, वाव. मला हे मी हे ना ॲक्च्युली बघितलं नव्हतं. हे बघा, हे जे आहे ना, हे मी बघितलंच नव्हतं. हे मला भेटलं आहे ते. आता काय माहिती, मी तुम्हाला हे ना शॉर्ट्स, म्हणजे जे मी शॉर्ट्स टाकेल ना यूट्यूबवरती, त्याच्यामध्ये मी छोटे म्हणजे असे हे असेल ते यूज करून दाखवेल काय आहे. तो हे होते माझे फॉक्सटेलचे 4 प्रोडक्ट्स. एक सेकंड हा गाईज. सो हे 3 आणि हे हे होते माझे 4 प्रोडक्ट्स ऑफ फॉक्सटेल्स. हे मी असे एकदम कॉम्बोज मागितला, ते एकदम सेल होती, बाय टू गेट 2 फ्री, तर मी मागवूनच टाकलेलं. आणि हे मला टोटल प्राईस, तर हे मला भेटलं काहीतरी 1065 रुपीजला हे भेटलं मला टोटल, म्हणजे चारीचे चारी भेटले. आता मी तुम्हाला दाखवेल जे मी सेकंड प्रोडक्ट काय मागवलं आहे. सो इट्स ॲज युजल घर सोप, जे फेमस आहे आता खूप टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी अँड ऑलसाठी जे आपलं असतं ते. सो ह्याच्यामध्ये पण आहे ना, त्या लोकांनी म्हणजे सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे असं म्हणजे तिकडे ना असं एक हे येतं की जेवढे तुम्ही प्रोडक्ट बाय करता ना, त्यानंतर तुम्हाला एक फ्री गिफ्ट भेटतं. तसं मला पण भेटलं आहे त्याच्यामध्ये. सो हां, मी हे प्रोडक्ट्स मागवलेत. सो हे आहे फर्स्ट आमचं, म्हणजे मी घेतलं आहे जे ते कोजिक सोप आहे, घर सोपचं. इट्स म्हणजे 3 पॅकेट्स मागवले आहेत हे, म्हणजे आम्ही लोकांनी, म्हणजे माझा जो एक फ्रेंड आहे त्यांनी पण हे मागवलं आहे. सो आम्ही एकत्रच घेतलं, कारण की एकत्र घेतलं तर कसं काहीतरी भेटतं फ्रीमध्ये, म्हणून घेतलं. सो हे 3 पॅकेट घेतलं आहे. एक माझं आहे आणि हे 2 त्याचे आहेत. सो हे एक माझं आहे आणि 2 त्याचे आहेत. ठीक आहे. कोजिक सोप टर्मरिकच असतं ना, काही आहे. हा आय एम एन्काउंटर स्पेशलिस्ट पिगमेंटेशन, हे पिगमेंटेशनसाठी आहे. हे मी यूज केलेलं गाईज, एकदाच यूज केलं आहे मी ते. आणि मी फक्त एकदा म्हणजे मी हे घेतलं होतं आणि एकदा फक्त असं यूज केलं, आणि त्यानंतर माझा जो भाऊ आहे त्यांनी सगळं यूज केलं ते. त्यानंतर हे आहे माझं दुसरंवालं सोप. सॉरी पडलं ते. हां, माय गॉड, जी हे मस्त आहे. हा खूप रिफ्रेशमेंट आहे याचं. सो हे आहे टॅन रिम्यूवर जे असतं ते मॅजिक सोप घरचं. हे टोटल असे मी 4. आणि हे आहे, मी तुम्हाला खोलून दाखवते गाईज. हे खोललंच नाही, हे आत्ताच आलं, मगाशीच आले, व्हिडिओच्या शूट करायच्या अगोदरच हे आलं. मला कैची घेऊन बसायला पाहिजे होती, कारण की तेवाले पहिलेवाले प्रोडक्ट मी खोलून टाकलेत ना, म्हणून मला हे वेळ लागला. हे बघा ना, त्याला म्हणजे त्याला एवढा वेळ नाही लागला, ह्याला ना वेळ लागला, कारण की हे बघा ना, मी आताच ते आल्या मी हे घेतलं व्हिडिओ शूटिंग करायला. टेकिंग सो मच टाईम आहे. अच्छा, म्हणजे हे मला फ्रीमध्ये भेटलं. हे जे आहे ना, हे मला फ्रीमध्ये भेटलं गाईज. आणि फ्रीमध्ये भेटलेल्या वस्तू आपल्याला का नाही आवडत असेल, सगळ्यांना आवडत फ्रीमधल्या वस्तू. हे फ्री थांबा, हे झालं बघ, खोललं मी पटकन. हे असं हे पोळ्याचं पॉपअपवालं आहे. सो हे मला फ्रीमध्ये भेटलं. हे आहे डी टॅनिंग दॅट्स माय एरिया ऑफ एक्सपर्टाईज मॅजिक फेस वॉश, जे म्हणजे बेसिकली हे सोपमध्ये आहे, त्याचं फॉर्म आहे फेस वॉशमध्ये. ओके, सो हे होते माझे घर सोपमधनं प्रॉडक्ट्स. इट्स 3 पॅकेट्स ऑफ कोजिक सोप्स अँड 1 पॅकेट ऑफ मॅजिक सोप, आणि हे मला फ्रीमध्ये भेटलं. ओके, सो हां, आता मी तुम्हाला सांगते की मी फॉक्सटेल का मागवलं.
फॉक्सटेल मी असं जस्ट फोनमध्ये बघू तेव्हा मागवलं आणि सेल होती म्हणून मागवलं, मी सांगितलंच तुम्हाला. पण ना मला ना आय डोंट नो मला काय सुचलं आणि काय नाही सुचलं. माझं जे फेसवॉश आहे ते पण संपायला आलं होतं आणि माझे जे बाकी सगळे जे मी प्रॉडक्ट यूज करते ते पण हळूहळू संपायला आलेच होते. तर मी बोलली की आता मी ना विरारवरनं चर्चगेट असं ट्रॅव्हल करते आणि माझ्या ना मी तुम्हाला खरं सांगते आता त्या कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार नाही, बट गाईज इकडे आणि इकडे ना आणि इकडे मला ना मी जरा पण म्हणजे सनच्या म्हणजे घरातून बाहेर जरी गेली ना मी आणि 2 मिनिटासाठी किंवा 5-10 मिनिटासाठी मी गेली ना तर माझ्या फेसवरती एवढी टॅनिंग होते ना गाईज, एवढी टॅनिंग होते ना की म्हणजे माझं पूर्ण काळच पडतं. हे काळं पडायला लागतं आणि ना ते लगेच ना हील पण नाही होत, म्हणजे लगेच ना ते जात पण नाही माझं ते. म्हणून मी ना हे घरसोप आहे ना यूज करते, कारण की ना हे आता आले म्हणून यूज करते. आता पहिला तर काय आपलं असं होतं, माझा पहिल्याचा फोटो मी ना तुम्हाला ना एक व्हिडिओ असा पण काढेल माझं जे फेस होता आणि आता जे फेस होता त्याच्यामध्ये डिफरन्शिएट ही स्टोरी मी सांगेल. माझ्या फेसवरती किती पिंपल्स होते ते सगळं असेल ते नेक्स्ट स्टोरीमध्ये मी म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल, कारण की आता मला हे फक्त हे दाखवण्यासाठी व्हिडिओ हा केला होता. आणि ना हां, तर हे फॉक्सटेल मी का मागवलं. फॉक्सटेलसाठी ना मला ना ह्या लोकांचं ना पॅकेजिंग आता मी बघितलं म्हणून हे खूप आवडलं. फोनमध्ये पण मी जेव्हा ऑर्डर केली ना तेव्हा पण हे खूप मस्त दाखवलं मला. काही तुम्हाला खोलून दाखवू काही कसं असेल. हां, मी खोलून पण दाखवते कसं असेल, नंतर तर मी खोलणारच आहे. आता खोलून दाखवायला काय प्रॉब्लेम नाही. मी हे आता नाही यूज करणार. पहिला जे फेसवॉश आहे जे काय बोलतात आपलं डर्माकोचं अँटी ॲक्नीचं ते मला संपू दे. नंतर मी हे ट्राय करेन, तुम्हाला रिव्ह्यू पण देईल की कसं आहे कसं नाही आहे हे पण मी रिव्ह्यू देईल. टेन्शन नका घेऊ. जर आपण काही वस्तू घेतली आहे आणि तुम्हाला दाखवली आहे तर मी त्याचा रिव्ह्यू तर तुम्हाला दाखवेलच, कारण की असं अर्धवट करायची आपली सवय नाही होती, राईट. सो हां, हे बघा. ओ माय गॉड, जेव्हा माझ्या एक्सपेक्टेशनचा पुढे पण जेव्हा मला प्रॉडक्ट भेटतात ना तेव्हा मी एवढी खुश होते ना गाईज, एवढी खुश होते ना की लिटरली मला सुचत नाही काय करू मी खूप एक्साइटमेंटमध्ये जाते. सो हे आहे फेसवॉशचं पॅकेजिंग. ओ माय गॉड गाईज, याचा कलर तर बघा, याचा कलर बघा गाईज, हे खूप मस्त आहे. मला खूप आवडलं आहे, खूप आवडलं आहे. हे बघा, इट्स गुड. बेसिकली याचं खूप मस्त आहे आणि याचं ना म्हणजे हे पण मस्त कलर पण मस्त. त्या लोकांनी कलर कॉम्बिनेशन एक नंबर घेतला आहे लोकांनी, म्हणजे लिटरली त्या लोकांना म्हणजे आपले जे कन्झ्युमर असतात त्यांना खूप आवडेल असं त्या लोकांनी विचार केला आहे आणि त्या लोकांनी फुल मस्त पॅकेजिंग पण केलं. आय लव्ह इट. आणि हे आहे सनस्क्रीन. गॉड, सनस्क्रीन पण खूप चांगली अशी आहे, सनस्क्रीन एकदम मस्त आहे. ह्याच्या आतमध्ये आता आहे गाईस. बापरे, ओ माय गॉड, फॉर्म्युलाज नो ऑफ इंटरॅक्शन लेस ट्रायल पार्टिसिपेंट्स. ओ माय गॉड, त्या लोकांनी सगळं आपलं रिसर्च पिरियड आणि फॉर्म्युलेशन पिरियड पण ह्या पेपरमध्ये दिलं आहे गाईस. सो म्हणजे माइंड बघतं त्या लोकांचं किती हे आहे, त्यांचं खूप चांगलं आहे. मला हे ना यूज करायला खूप आवडेल, कारण की मला नाही असे क्रिएटिव्हिटी माइंड्स खूप आवडतात, कारण की मी स्वतः क्रिएटिव्हिटी आहे. तर मला असं खूप आवडतं. मी पण विचार केला आहे ॲक्च्युली, मी BMM मध्ये आहे आता, म्हणजे TY चालू आहे BMमध्ये. मी असं विचार पहिला मी BMM घेतलं होतं कारण की ना मला वाटलं मला जर्नलिस्ट बनायचं आहे. मला वाटलं नव्हतं मला बनायचं होतं जर्नलिस्ट गाईस, पण मला ना माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं की ओ माय गॉड तू जर्नलिस्ट बनशील. ॲक्च्युली मला क्राईम जर्नलिस्ट जे असतात ना ते बनायचं होतं, पण मला ना कुठेतरी घाबरवलं आणि मी घाबरली पण. मी का घाबरली मला माहिती नाही, मला आता पण विचार येते की मी करायचं, पण आता वर्ष वाया कसं घालवणार ना, म्हणून मी ॲडव्हर्टायझिंग घेतली जर्नलिझम सोडून. आणि आता फसली नाही गाईज, मी आता करेन, का नाही करणार, मी माझं तेवढं डोकं आहे की मी करू शकते. सो हे आहे सिरम, असं आहे सिरम. इट्स नाईस साईज, खूप मस्त आहे हे सिरम. आणि जसं मी इमॅजिन केलं होतं ना तसंच हे येतं आहे गाईज. जसं मी बघते ना, म्हणजे मला पहिला मी जेव्हा प्रोडक्ट मागवायची ना तेव्हा ना माझ्या बोलतात ना की इच्छेनुसार नाही यायचं कधी, असं कधी काय वेगळं यायचं, मी मागवायची काहीतरी वेगळं आणि यायचं काहीतरी वेगळं असं यायचं, आणि मला भरोसा पण नव्हता. पण असे ब्रँड जेव्हा येतात ना तेव्हा आपण फुल भरोसा पण करू शकतो आणि बोलतात ना की टेन्शन पण नसतं कुठलं की बाई असं होईल तसं होईल. आणि हे यांची पॅकेजिंग, ओ माय गॉड, मी खरं बोलते त्यांची पॅकेजिंग एवढी मस्त आहे ना गाईस की तुम्ही म्हणजे बोलाल ना, तुम्हाला जर घ्यायचं पण नसेल ना तरी तुम्हाला वाटेल की मी घेणार बाबा, मला हे पाहिजेच. हे बघा, हे आहे मॉइश्चरायझरचं पॅकेजिंग. त्याच्या म्हणजे लिटरली त्या लोकांनी खूप जास्तच डोकं लावलं आहे. म्हणजे गर्ल्सहूडला एवढं आवडेल ना तसं त्या लोकांनी पॅकेजिंग केलं आणि खूप मस्त आहे गाईस, खूप मस्त आहे. मला अशी पॅकेजिंग खूप आवडतात. जर मी माझं एक ब्रँड उघडलं ना मी कॉपी नाही करणार, वेगळं करेल, पण मी गाईस असंच काहीतरी डोकं लावून विचार करेन ना. हे झाले फॉक्सटेलचे जे दाखवले तुम्हाला, आणि हे तर घरसोबत तुम्हाला युजली माहितीच असेल. असं असतं हे टॅनिंग. तुम्हाला उलटं दिसेल ना, माहिती आहे मला उलटं दिसणार तुम्हाला. सो ह्याचं मी नाही खोलत लावलं, ह्याचं पण तुम्हाला माहिती असेल येलो कलरमध्ये असते. आणि हे फेसवॉशमध्ये ना बघू, माय गॉड, स्मेल ना घरसोबचे स्मेल्स खूप मस्त असतात, खूप मस्त, मला आवडतात. आणि मी ना यूज पण केलं होतं, मला टॅनिंग गाईज गेलं होतं. आणि आता जो गोरा दिसतोय तुम्हाला चेहरा, माझा पहिला चेहरा बघायला ना तुम्ही बोलाल की बापरे आहे, हां मस्त आहे, मस्त वास येते, सुगंध मस्त वास येते. सो दॅट्स इट. हेच प्रोडक्ट होते जे मला दाखवायचे होते तुम्हाला लोकांना, जे मी परचेस केले. नवीन माणसं जेव्हा यूट्यूब खोलतात आणि हे सगळं दाखवतात तेव्हा फंबल तर होतच गाईज. आणि तुम्ही नाही हे करणार तर कोण करेल आम्हाला लोकांना, आमच्यासारख्या यूट्यूबर्स लोकांना कोण सपोर्ट करेल गाईज.
आणि हे स्पॉन्सर नाही आहे, आता सध्या तरी मला स्पॉन्सर भेटणार पण नाही, कारण की मी नवीन यूट्यूब चालू केली गाईज. म्हणून प्लीज मला सबस्क्राईब करा, प्लीज 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 मला फॉलो करा. इंस्टाग्राम आयडी तुम्हाला मी काल दिली ना आयडी, मी विसरली हे करायला. आणि प्लीज मला फॉलो करा सगळ्यांनी इंस्टाग्रामवरती पण, आणि सबस्क्राईब करा यूट्यूबवरती जर होत असेल तर, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर गाईज प्लीज प्लीज मला सपोर्ट करा गाईज. आणि जर तुम्ही असं सपोर्ट केलं ना तर कोणाचा जे बोलतात ना मोराल पण डाऊन होतं, आणि तो बोलतो की हा चला बाबा एवढं सपोर्ट करतायत तर बाबा आता आपण पण म्हणजे करायलाच हवे, असं म्हणजे आपल्याला वाटतं ना की भाई चला एवढं सपोर्ट करतात कोणतरी, तर मग आपण का पाठी हटायचं. आपल्याला पण वाटतं की चला मग करूया. कचरा हे पहिला टाकून घेते. आता मम्मी माझी बाहेर गेले, आली ना मम्मी, आणि बघितलं मी असा कचरा करून ठेवला आहे ना की मला सोडणार नाही. कचरा मी ह्याच्यात टाकलाय पूर्ण होतं. मी खोलून दाखवणार नव्हती पण मी दाखवलं, कारण की मी बोली जाऊ दे चला दाखवते आता. एवढं जर मी एवढं आता दाखवलं तर मी खोलून दाखवायला पण काय प्रॉब्लेम आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू काय कॉन्टेंट भेटतो किंवा चांगलं काय भेटलं करायला, तर मी तुम्हाला नक्की भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मी नक्की म्हणजे येईलच, व्हिडिओ बनवेलच, करेलच मी व्हिडिओ. आणि मी आता यूट्यूबवरती ठरवलं आहे की हे राहायला आपल्याला बोलतात ना काय बोलतात रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला. बट काहीच तुम्ही लोक मला सबस्क्राईबच नाही करत आहे, म्हणजे व्हिडिओला लाईकच नाही करत आहे, आणि कॉमेंट पण नाही करत आहे की तुम्हाला नक्की आवडतं आहे की नाही आवडतं आहे. तर मी कसं करू? जर तुम्ही मला सांगाल, तुम्ही मला कराल, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा माझे लास्टपर्यंत एंडिंगपर्यंत. म्हणजे मी तुम्हाला बोलते ना खरं म्हणजे माझं हे दाखवण्याचं वेगळं असतंच, पण ना मी फनीज व्हिडिओ पण म्हणजे फनी वगैरे पण करते. पण सध्या तरी आता फनी सोडून दिलं आहे, कारण की काल म्हणजे मम्मी पप्पांनी जो रेझरवाला व्हिडिओ बघितला होता ते शॉकच झाले गाईज. सो दॅट्स इट फॉर अवर व्हिडिओज, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. बाय तोपर्यंत, आणि लव्ह यू लॉट. आणि प्लीज मला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवरती फॉलो करा, आणि तोपर्यंत बाय बाय गाईज.